हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने एकंदरीतच आपण रिव्हिजन सिरीज बघत आहोत आणि या रिव्हिजन सिरीजच्या माध्यमातून जे टॉपिक आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत असे टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. याआधी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आपण राज्यसेवा पूर्व त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वच्या अनुषंगाने आपण त्यावर लेक्चर किंवा त्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके, सो आपण साधारणतः 10 ते 12 दिवसात आपल्याकडे उरलेले आहेत. ओके, सो आज जे 7 किंवा 8 तारीख, ओके 8 जुलै, सो 21 जुलैला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 12 ते 13 दिवस शिल्लक आहेत. सो त्या अनुषंगाने मोस्ट एक्सपेक्टेड जे काही भूगोल या विषयाअंतर्गत ज्यामध्ये कोर पार्ट असेल किंवा जे भूगोलासंदर्भाने जे काही कन्सेप्ट बेस्ड थेरिटिकल बेस्ड जे प्रश्न आहेत ते आयोग विचारतो, तर त्यावर आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि ते कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे त्या अनुषंगाने म्हणून एकंदरीतच आपण ही जी काही रिव्हिजन सिरीज आहे ते आपण क्विकमध्ये बघणार आहोत. ओके, सो फायनल रिव्हिजन या पद्धतीने तुम्ही या लेक्चरला बघू शकता. ओके, सो या ठिकाणी आपण सूर्यकुल उत्पत्ती आणि सूर्यमाला, ओके, सूर्यमाला संदर्भाने जे काही आयोगाने आतापर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा विशेषतः सो त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी सूर्यकुल उत्पत्ती याचा थोडक्यात जे काही पार्श्वभूमी आहे किंवा एकंदरीत ही जी काही सूर्यकुल उत्पत्ती किंवा ओरिजिन ऑफ सोलर सिस्टम या संदर्भाने जे वेगवेगळे थेरी मांडले गेलेले आहेत त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे, कारण यावर जोड्या लावा स्वरूपात आयोग आपल्याला प्रश्न विचारतो आहे. ओके, सो सर्वात आधी विश्वाच्या उत्पत्ती संदर्भात जे काही युनिव्हर्स आहेत, सो युनिव्हर्सच्या उत्पत्ती संदर्भात जो काही लोकप्रिय युक्तिवाद किंवा एकंदरीतच जो सिद्धांत प्रसिद्ध आहे त्याला बिग बँग थिअरी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो यालाच विस्तारित विश्व परिकल्पना देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो बिग बँग थिअरी याद्वारे युनिव्हर्सची उत्पत्ती झालेली आहे. युनिव्हर्स अर्थात जे काही विश्व आहे, सो त्या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे हे जे काही बिग बँग थिअरी आहे याद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, आता या थिअरीमध्ये काय आहे किंवा या थिअरीचा एकंदरीत जो कन्सेप्च्युअल भाग आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस न करता, कारण हे जे काही सब्जेक्ट आहेत आपण एकंदरीतच पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आणि रिव्हिजन या स्वरूपामध्ये बघतो आहोत. सो जास्त खोलवर आपण डिस्कस करणार नाही, तर जे आयोगाने याआधी विचारलेले आहेत त्याच पद्धतीने किंवा एक ओव्हरव्ह्यू म्हणून आपण हे जे काही लेक्चर सिरीज आहे ते तयार करतात. ओके, सो त्या अनुषंगाने बिग बँग थिअरी ही कोणी दिलेली आहे ते लक्षात ठेवा, जॉर्जेस लेमेत्रे. ओके, सो जॉर्जेस लेमेत्रे यांनी 1931 मध्ये बिग बँग थिअरी दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार काय तर ब्रह्मांडाची अर्थात युनिव्हर्सची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर सर्वात आधी एक अकल्पनीय म्हणजे एक छोटासा बिंदू किंवा एक छोटासा गोळा होता, त्यापासून त्या गोळाचा किंवा एकंदरीतच त्या पर्टिक्युलर पार्टिकल्स पासून किंवा त्या गोळापासून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर निघाली आणि ते त्या गोळ्याचा किंवा एकंदरीत जो काही पार्टिकल्स होता तो विस्फोटाने, आणि त्यालाच या ठिकाणी तो विस्फोट झाल्याच्या नंतर त्याला बिग बँग अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि त्या गोळ्याचा किंवा त्या पर्टिक्युलर पार्टिकलच्या स्फोटानंतर त्यापासून प्रचंड उष्णता बाहेर आली आणि घनतेमुळे ते विस्तारू लागले. जे काही त्या एका विशिष्ट पार्टिकलमुळे जे काही घनता होती, ओके, तर त्यामध्ये असणारी घनता ते हळूहळू थंड होत गेली आणि त्यानंतर त्या स्फोटानंतर काही कालावधीनंतर ब्रह्मांड थंड झाले आणि अशा पद्धतीने एकंदरीत पृथ्वीची किंवा एकंदरीत जी काही सोलर सिस्टम आहे तिची उत्पत्ती झाली. अशा पद्धतीने जी काही थिअरी मांडलेली आहे जॉर्जेस लेमेत्रे बिग बँग थिअरी. ओके, सो लक्षात ठेवा बिग बँग थिअरी कोणाची आहे तर जॉर्जेस लेमेत्रे आहे, 1931 मध्ये मांडलेली थिअरी आहे. त्यानंतर एडविन हब्बल. ओके, सो एडविन हब्बल याने 1920 मध्ये विश्वाचा विस्तार कसा झालेला आहे, युनिव्हर्स कशा पद्धतीने पसरलेला आहे. ओके, सो आपण बघतो आहोत की जे काही गॅलेक्सी आहेत, सो गॅलेक्सी आपली एक गॅलेक्सी त्याचप्रमाणे अनेक असे जे काही आपल्या सौर मंडलमध्ये असणारे जे काही गॅलेक्सीज आहेत, सो आपण कशा पद्धतीने त्याचे विस्तार झालेला आहे त्या संदर्भाने जो काही युक्तिवाद आहे तो एडविन हब्बल यांनी मांडलेला आहे 1920 मध्ये. ओके, त्यानंतर आहे पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने, ओके, ओरिजिन ऑफ अर्थ संदर्भाने जी काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे गृहितके मांडले आहेत त्यातील सर्वात लोकप्रिय गृहितक कोणी मांडलेलं आहे तर इमॅन्युअल कांट यांनी मांडलेलं आहे. ओके, सो इमॅन्युअल कांट यांनी
गॅसियस एका गॅसच्या गोळापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो लक्षात ठेवा, गॅसियस हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्याला वायुरूप परिकल्पना म्हटलं जातं. ओके, सो गॅसियस हायपोथेसिस जे इमॅन्युअल कांट यांनी मांडलेलं आहे. ओके, त्यानंतर गणित तज्ञ लाप्लास यांनी 1796 मध्ये त्या सुधारणा घडवून आणली आणि त्याला नेब्युलर हायपोथेसिस एका पर्टिक्युलर नेब्युलरच्या माध्यमातून जी काही पृथ्वी आहे ती पृथ्वी आणि जी काही सूर्यकुल उत्पत्ती आहे ती झालेली आहे अशा पद्धतीने लाप्लास यांनी मांडलेलं आहे. सो यावर कोणत्या शास्त्रज्ञांनी कुठला सिद्धांत मांडला अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला जातो. ओके, सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे. पृथ्वीच्या गूढ उत्पत्ती संदर्भाने विशेषतः अर्थच्या संदर्भाने जी काही सिद्धांत आहेत सो त्यामध्ये वेगवेगळे हायपोथेसिस किंवा परिकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. सो या ठिकाणी ते दिलेलं आहे. सो गॅसियस हायपोथेसिस म्हणजे पृथ्वी थंड होण्याचा आधी जेव्हा युनिव्हर्सची निर्मिती झाली किंवा एकंदरीतच जो काही सोलर सिस्टीम उत्पत्तीस आल्यानंतर एका पर्टिक्युलर गॅसच्या गोळापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली अशा पद्धतीने इमॅन्युअल कांट यांनी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो जीन अँड जेफ्रीज यांनी टिडल किंवा ज्याला ग्रॅव्हिटेशनल थेरी म्हटलं गेलेलं आहे याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल आणि टायडल ज्याला आपण भरती परिकल्पना अशा मराठीमध्ये म्हटलं जातो. सो हे जी काही थेरी आहे ते कोणी मांडलेली आहे तर लक्षात ठेवा, सर जेम्स जीन्स आणि हेरॉल्ड जेफ्री यांनी मांडलेलं आहे. ओके, त्यानंतर नेब्युलर हायपोथेसिस किंवा ज्याला तेजोमिक परिकल्पना म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो मराठीत देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो तेजोमिक परिकल्पना लाप्लास यांनी मांडलेला आहे. सो लाप्लास नाव लक्षात ठेवा. त्यानंतर आहे होएल्स यांचा सुपरनोवा हायपोथेसिस. ओके, सो सुपरनोवा हायपोथेसिस कोणी मांडलेला आहे? फ्रेड होएल. ओके, त्यानंतर स्मिथ्स यांनी इंटरस्टेलर हायपोथेसिस मांडलेला आहे ओटो स्मिथ याने. ओके, सो स्मिथचा कोणता आहे तर इंटरस्टेलर हायपोथेसिस. त्यानंतर आहे द प्लॅनेस्टियल हायपोथेसिस. ओके, ग्रहकण परिकल्पना. ओके, सो त्याला मराठीमध्ये ग्रहकण परिकल्पना म्हटलं जातो. सो चेंबरलिन याने मांडलेला आहे. चेंबरलिन आणि मॉल्टन. ओके, सो लक्षात ठेवा, चेंबरलिन आणि मॉल्टन यांनी ग्रहकण परिकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर बायनरी थेरी आणि प्लॅनेस्टियल हायपोथेसिस जी आहे ती चेंबरलिन यांनीच मांडलेलं आहे. ओके, त्या ठिकाणी ते दिलेलं आहे कोणत्या वर्षी मांडलं गेलेलं आहे ते तुम्ही नक्की वाचा. ओके, आणि या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके, आता गॅसियस हायपोथेसिस इमॅन्युअल कांट शक्यतो इंग्लिशमध्ये जे काही नाव आहे ते लक्षात ठेवा आणि कुठल्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी मांडलं गेलेलं आहे ते लक्षात ठेवू शकता. टिडल किंवा ग्रॅव्हिटेशनल थेरी जेम्स जीन्स आणि हेरल्ड जेफ्री यांनी मांडलेला 1919 मध्ये. नेब्युलर हायपोथेसिस लाप्लास 1796 मध्ये. त्यानंतर आहे सुपरनोवा हायपोथेसिस फ्रेड होएल. ओके, इंटरस्टेलर हायपोथेसिस ओटो स्मिथ. ओके, 1943 मध्ये मांडला गेलेला आहे. त्यानंतर प्लॅनेस्टियल हायपोथेसिस चेंबरलिन आणि मोल्टन यांनी 1905 मध्ये मांडलेला थेअरी आहे. ओके, किंवा हायपोथेसिस आहे. त्यानंतर बायनरी स्टार हायपोथेसिस. ओके, सो महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा, बायनरी स्टार हायपोथेसिस रसेल आणि डिटलॅटन यांनी 1937 मध्ये मांडलेला आहे. ओके, सो बायनरी स्टार हायपोथेसिस म्हटलं तर रसेल. ओके, HN रसेल आणि डिटलॅटन यांनी 1937 मध्ये मांडला गेलेला आहे. आणि बायनरी थेअरी प्लॅनेस्टियल हायपोथेसिस चेंबरलिन यांनी मांडलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आता हे जे काही प्रश्न आहे ते 2022 मध्ये विचारलेलं होतं. ते पुढे आपण प्रश्न घेतलेला आहे ते आपण नंतर त्या ठिकाणी डिस्कस करूयात. ओके, पुढे जाऊयात. ओके, हां, सो या ठिकाणी जे काही प्रश्न यावर विचारला गेलेला आहे एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये ते आपण बघणार आहोत. या टॉपिकवर किंवा या सिद्धांत जे काही पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने किंवा सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो, मात्र पूर्व परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारला जातो. ओके, सो या ठिकाणी जे काही सिद्धांत मांडले गेले आहेत त्याच्यामध्ये इमॅन्युअल कांटचा सिद्धांत, त्यानंतर लाप्लास, चेंबरलिन आणि जेम्स जीन्स. ओके, सो यांनी मांडलेल्या सिद्धांतासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो आपण इंग्लिशमध्ये वाचणार आहोत. या ठिकाणी इमॅन्युअल कांट, आता आपण बघितलेलं आहे की इमॅन्युअल कांट यांनी गॅसियस हायपोथेसिस मांडलेला आहे. ओके, सो मागे जाऊया. ओके, सो या ठिकाणी बघू शकता जे काही इमॅन्युअल कांट आहेत. ओके, सो इमॅन्युअल कांट यांनी गॅसियस हायपोथेसिस 1755 मध्ये मांडलेला आहे. सो अला 2 नंबरची जोडी. ओके, सो अला 2 नंबरची जोडी कुठल्या पर्यायात आहे? सो या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. सो पर्याय क्रमांक 4 मध्येच आपल्याला जे काही इमॅन्युअल कांट यांनी गॅसियस हायपोथेसिस मांडलेलं आहे त्याची जोडी योग्य जुळताना दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे लाप्लास. लाप्लासचे जे काही नेब्युलर हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे. सो नेब्युलर ज्याला मराठीमध्ये तेजोनिक परिकल्पना म्हटलं जातो. ओके, सो सायमल्टेनियसली तुम्ही मराठी नाव देखील लक्षात ठेवू शकता. नेब्युलर हायपोथेसिस त्याला मराठीमध्ये तेजोनिक
परिकल्पना म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर चेंबरलिन यांनी कुठली कल्पना मांडलेली आहे तर प्लॅनेस्टियल. ओके, सो सी ला 4 नंबरची जोडी. ओके, सो सी ला 4 नंबरची जोडी, ज्याला ग्रहकण परिकल्पना म्हटलं जातो. त्यानंतर जेम्स जीन्स. ओके, सो जेम्स जीन्स यांनी भरती परिकल्पना किंवा टिडाल हायपोथेसिस मांडला गेलेला आहे. ओके, सो ओरिजिन ऑफ अर्थ संदर्भाने जे काही जेम्स जीन्स आहे यांनी टिडाल परिकल्पना मांडलेला आहे. ओके, सो याला ड ला 1 नंबरची जोडी लागेल. सो या ठिकाणी आपण बघितलं तर इमॅन्युअल कांटसाठी आपण बघितलेलं आहे गॅसियस किंवा वायुरूप परिकल्पना, मराठीत लक्षात ठेवा. लाप्लास यांनी तेजोमिक परिकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर चेंबरलिन यांनी ग्रहकण परिकल्पना आणि जेम्स जीन्स यांनी भरती परिकल्पना. ओके, सो अ ला 2 नंबरची जोडी, ब ला 3 नंबरची जोडी, क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 1 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 2019 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न. ओके, या ठिकाणी बघू शकता तेच परत प्रश्न रिपीट झालेला आहे. यामध्ये तेजोमेक परिकल्पना म्हटलं गेलेलं आहे. आधीच्या प्रश्नात 2016 मध्ये जो प्रश्न विचारला गेलेला होता त्यामध्ये म्हणजे अ या स्तंभामध्ये जे काही संशोधक आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव दिलेलं होतं आणि त्यांनी कुठल्या जे काही थेअरी किंवा कुठला हायपोथेसिस मांडलेला आहे ते दिलेलं होतं. 2019 मध्ये हायपोथेसिस किंवा जी थेअरी दिलेली आहे आणि ते थेअरी कोणी मांडलेलं आहे अशा पद्धतीने दुसऱ्या ब स्तंभामध्ये दिलेलं आहे. ओके, त्या ठिकाणी तेजोमिक म्हणजे काय तर नेब्युलर थेअरी आपण बघितलेलं आहे. कोणी मांडलेलं आहे तर लाप्लास यांनी. ओके, सो अ ला 4 नंबरची जोडी. ओके, सो अ ला 4 नंबरची जोडी. सो एका जोडीवरून किंवा एका योग्य जोडीवरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो अ ला 4 नंबरची जोडी फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर उल्का उत्पत्ती परिकल्पना. आता हे लक्षात ठेवा, उल्का उत्पत्ती परिकल्पना ज्याला मेटोराइट हायपोथेसिस म्हटलं जातो आहे आणि ते जे काही सिद्धांत आहे ते कोणी मांडलेला आहे तर लॉकियर यांनी मांडलेला आहे. ओके, सो लॉकियर यांनी उल्का उत्पत्ती परिकल्पना मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रहकण परिकल्पना कोणी मांडलेला आहे, ग्रहकण इन द सेन्स प्लॅनेस्टियल हायपोथेसिस. आपण बघितलेला आहे प्लॅनेस्टियल हायपोथेसिस मोल्टन. ओके, सो मोल्टन यांनी मांडलेला आहे. ओके, त्यानंतर टिडाल हायपोथेसिस कोणी मांडलेला आहे, सो टिडाल हायपोथेसिस जे काही भरती परिकल्पना जेम्स जीन्स याने मांडलेला आहे. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 तेजोमिक परिकल्पना ज्याला नेब्युलर हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे, लाप्लास यांनी मांडलेलं आहे. उल्का उत्पत्ती परिकल्पना ज्याला मेटोराइट हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे, सो ते कोणी मांडलेलं आहे तर लॉकियर यांनी मांडलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे प्लॅनेस्टियल भरती परिकल्पना कोणी मांडलेला आहे, सो भरती परिकल्पना मोल्टन. ओके, जेम्स जीन्स आणि मोल्टन यांनी मांडलेलं आहे. ओके, त्यानंतर टिडाल हायपोथेसिस जे आहे ते एकंदरीतच जेम्स जीन्स यांनी मांडलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही जोडी आपल्याला या ठिकाणी योग्य आहे असं पण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतर परत 2022 मध्ये जे काही प्रश्न आहे ते विचारण्यात आलेला आहे. सो यामध्ये या ठिकाणी जुडवा यामध्ये फक्त आपल्याला तेजोमिक परिकल्पना माहित होतं. सो तेजोमिक ज्याला नेब्युलर हायपोथेसिस जे आपण आपल्या या सुरुवातीच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की तेजोमिक अर्थात नेब्युलर हायपोथेसिस कोणी मांडलेलं आहे तर लाप्लास यांनी मांडलेला आहे. ओके, सो जर आपण सी ला म्हणजे जे काही सी मध्ये जर 1 नंबरची जोडी लावली तर आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो आहे. ओके, सो या ठिकाणी सी ला 1 नंबरची जोडी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो अशा पद्धतीने एका योग्य जोडीवरून देखील आपण योग्य पर्यायापर्यंत किंवा योग्य आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो त्यानंतर दुसरे जे आहेत ते लक्षात ठेवा. सेफिड ज्याला सेफिड थेअरी म्हटलं गेलेलं आहे ते कोणी मांडलेलं आहे तर डॉक्टर बॅनर्जी. ओके, भारतातील आहे डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी ज्याला विद्युत चुंबकीय सिद्धांत म्हटला जातो आहे, सो ऑल्फवेन यांनी मांडलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी तेजोमिक आपण बघितलेला आहे नेब्युलर हायपोथेसिस लाप्लास यांनी मांडलेला. त्यानंतर जोड तारा सिद्धांत ज्याला बायनरी थेअरी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो आपण बघितलेलं आहे लिटन यांनी मांडलेला आहे. ओके, सो मागच्या स्लाइड मध्ये जा तुम्हाला या ठिकाणी बघू शकता जे काही बायनरी थेअरी आहे ते कोणी मांडलेलं आहे तर रसेल आणि लिटन. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी ड ला 4 नंबरची जोडी. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सेफिड सिद्धांत बॅनर्जी लक्षात ठेवा. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत आल्फेन, तेजोमिक सिद्धांत लाप्लास आणि जोड तारा सिद्धांत ज्याला बायनरी थेअरी म्हटलं गेलेलं आहे लिटन यांनी जे काही या ठिकाणी दिलेलं आहे रसेल यांनी 1937 मध्ये मांडलं गेलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पृथ्वी
किंवा सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने आणि विशेषतः ओरिजिन ऑफ अर्थ संदर्भाने जे काही वेगवेगळे थेअरी आहेत त्या थेअरी संदर्भाने किंवा हायपोथेसिस ज्याला परिकल्पना म्हटलं जातो, सो ते आपल्याला आयोग पूर्वपरीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतो आहे. ओके, सो ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण जे काही पृथ्वी किंवा सूर्यकुल उत्पत्ती आणि पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ज्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो ते बघितलेलं आहे. आता आपण आपली सूर्यमाला, ओके, सो सूर्यमालेच्या संदर्भाने जे काही सूर्यमालेच्या अंतर्गत जे वेगवेगळे ग्रह आहेत त्या संदर्भाने बघणार आहोत, कारण त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो आपली सूर्यमाला. आता सूर्यमालाची जी काही एकंदरीत उत्पत्ती झालेली आहे या ठिकाणी सूर्यकुल उत्पत्तीमध्ये आपण बघितलेलं आहे की एका पर्टिक्युलर गॅसियस फॉर्ममध्ये वेगवेगळे ग्रहांची आणि त्याही आधी बिग बँग थेअरीद्वारे, ओके, जे जॉर्जस लेमेत्रे यांनी मांडलेल्या बिग बँग थेअरीमध्ये एका पर्टिक्युलर पार्टिकल्स म्हणजे छोटा का तर मोठा एका भरीव पार्टिकल्स पासून किंवा एका गोळ्यापासून, ओके, सो तप्त अशा गोळ्यापासून त्यामध्ये विस्फोट होऊन त्याचे जे काही विस्तार आहे तो विस्फोट झाल्याच्या नंतर ते एकंदरीत विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये गॅलेक्सीमध्ये झाल्याचे दिसून येतो आणि त्यानंतर एकंदरीत त्याचा जो काही त्याची जी काही घनता आहे तप्त जे काही सिलरस म्हणा किंवा त्याला आपण जे काही पार्टिकल्स आहेत ते थंड झाल्याच्या नंतर हळूहळू ते ग्रहांच्या स्वरूपामध्ये किंवा एकंदरीतच सोलर सिस्टम त्यापासून तयार झालेलं आहे. ओके, सो सूर्यमाला तयार होत असताना धुळीच्या मोठ्या तपकडीतील द्रव्य, ओके, द्रव्य म्हणजे कोणतं द्रव्य तर तप्त, ज्याला आपण सिलरस किंवा लाव्हारस म्हणतो, सो त्यापासून गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे एकवटले गेले. ओके, आणि त्यापासून सूर्य तयार झाले आणि एका विशिष्ट स्थानावर सूर्य स्थिरावले आणि त्याच्या भोवताली इतर जे काही ग्रह आहेत ते उरलेले जे काही द्रव्य होते, ओके, जे काही पार्टिकल्स होते बिग बँग थेअरी पासून जे इतर रेझिड्यूज पासून किंवा एकंदरीत शिल्लक असलेल्या थरा पार्टिकल पासून वेगवेगळ्या ग्रहांची निर्मिती झालेली आहे. ओके, सो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालू लागले आणि याच ग्रहांपैकी सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे. ओके, सो अशा पद्धतीने सूर्याच्या उत्पत्ती संदर्भाने या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आता सूर्यमालेतील सूर्य हा काय तर केंद्रबिंदू आपल्याला दिसून येतो, ज्याचा भोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि उपग्रह फिरत असतात. ओके, का तर ग्रॅव्हिटेशनल जे काही फोर्स आहे त्यामुळे हे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात. ओके, पृथ्वीच्या आकाराने तो एवढा मोठा आहे की सूर्याच्या व्यासावर जवळपास 109 पृथ्वी राहू शकतात. ओके, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सूर्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे जे काही गॅसेस आहेत, ओके, वायू आपल्याला दिसून येतात. ओके, सूर्याच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान आहे ते साधारणतः 6000 अंश सेल्सिअस, तर गाभ्याचे तापमान जर विचारलं तर लक्षात ठेवा 1,60,000 अंश सेल्सिअस इतका आपल्याला त्या ठिकाणी तापमान दिसून येतो. ओके, सो किती प्रचंड मोठा तापमान किंवा एकंदरीत तप्त असा त्या ठिकाणी जो तापमान आहे, टेम्परेचर आहे, तो आपल्याला त्याची कल्पना आपण करू शकता. ओके, सो या ठिकाणी जे काही सूर्यमाला आहे तर सूर्यमालेतील जे वेगवेगळे ग्रह आहेत, सो ग्रहांच्या संदर्भात देखील आपण पुढे बघणार आहोत. सो सूर्य सर्वात जवळचा तारा, ओके, जे काही सूर्य एक प्रकारचा तारा आहे आणि आपल्या गॅलेक्सी किंवा आपली जी काही आकाशगंगा आहे त्यातील सर्वात जवळचा तारा म्हणून या सूर्याकडे बघितला जातो. त्यानंतर बुध ग्रह सूर्याचा जवळचा, त्यानंतर शुक्र ग्रह, ओके, सो शुक्र जे काही व्हीनस जे प्लॅनेट आहे त्याला सर्वात तेजस्वी ग्रह म्हटलं जातो. पृथ्वीच्या संदर्भात सर्वांना माहित आहे सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह. त्यानंतर मंगळ ग्रहाच्या संदर्भात रक्तरंजित लाल ग्रह, ओके, सो रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे गुरु ग्रह, ओके, सो आकाराने सर्वात मोठा असणारा प्लॅनेट, ओके, ज्युपिटर, ओके, सो व्हीनस अर्थात शुक्र, तर गुरु ज्युपिटर. ओके, त्यानंतर आहे शनी ग्रह, सभोवती कडा किंवा कडी असलेला ग्रह, युरेनस घरंगळत जाणारा ग्रह. ओके, त्यानंतर आहे अद्भुत निळा ग्रह म्हणून या नेपच्यून ग्रहाकडे बघितला जातो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रहांच्या संदर्भात जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे. ओके, सो आता जे काही आपल्या सोलर सिस्टीम मध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत त्या संदर्भाने थोडक्यात ब्रीफमध्ये आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात, कारण यावर आयोगाने 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो अंतर्गत ग्रह, ओके, अंतर्गत इन द सेन्स इंटर जे काही प्लॅनेट आहेत, ओके, सो याला इनर प्लॅनेट म्हटलं जातो. सो इनर प्लॅनेट्स ज्याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स देखील, ज्याला स्थलीय या ठिकाणी स्थलीय दिलेलं आहे, सो टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हटलं जातो. तर त्याच्यामध्ये बुध अर्थात मर्क्युरी, त्यानंतर शुक्र,
त्यानंतर पृथ्वी आणि मंगळ या 4 ग्रहांचा समावेश एकंदरीतच इनर प्लॅनेट किंवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्समध्ये होतो आहे. ओके. आता बुधच्या संदर्भाने बुध किंवा मर्क्युरी या ग्रहाचा एकंदरीत व्यास जर आपण बघितलं तर 4880 किलोमीटर इतका व्यास आपल्याला दिसून येतो. ओके. कक्षा दिवस अर्थात जे काही सूर्याचा भोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो दिवस आहे तो एकंदरीत 88 दिवस आणि स्वतःभोवती जे काही परिवलन आहे एकंदरीत दिवसाचे जे काही अंतर आहे ते 59 दिवसाचे अंतर आपल्याला दिसून येतो. ओके. सो यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे बुध ग्रहाच्या संदर्भाने 2022 मध्ये. ओके. सो प्रश्न आपण बघणार आहोत. ओके. सो या ठिकाणी 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून इतका किती अंतरावर, किती किलोमीटर अंतरावर असून सूर्यापासून किंवा सूर्यभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. ओके. आणि या ठिकाणी बघू शकता सूर्याचं परिभ्रमण करण्यासाठी बुध या ग्रहाला किंवा मर्क्युरी या प्लॅनेटला जवळपास 88 दिवस लागतात. सो या ठिकाणी जे काही योग्य पर्याय असणार आहे या प्रश्नाचं सो बुध. ओके. सो बुध ग्रह सूर्यापासून किती अंतर आहे तर 5.8 किलोमीटर. ओके. सो 5.8 अशा पद्धतीने या ठिकाणी जे अंतर आहे सूर्यापासून ते दिलेलं आहे. ओके. आणि स्वतःभोवती किंवा परिवलन स्वतःभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो 59 दिवस. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. आता यामध्ये वातावरणातील जो काही बुध या ग्रहावर जे काही वातावरण आहे ते कसं आहे तर अतिशय पातळ आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये ऑक्सिजन, सोडियम, हायड्रोजन, हेलियम आणि पोटॅशियम पासून बनलेले जे काही किंवा पोटॅशियम असणारे जे काही वायू आहेत ते वायुरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ओके. याला चंद्र आहे का तर नाही, मून या बुध ग्रहासाठी दिसून येत नाही. ओके. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये जर आपण बघायचं झालं तर आपल्याला बुध वातावरणाचे ओके सो बुधाचे की अर्थात जी काही मर्क्युरी आहे सो त्याचे वातावरण अतिशय पातळ दिसून येतो आणि त्यामुळे त्याला सौर्यमालेतील किंवा सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहांच्या तापमानातील सर्वात मोठा बदल अनुभवता येतो. ओके. सो सूर्यमालेमध्ये एखादा जर तापमानामध्ये बदल झाला तर सर्वात आधी अफेक्ट या मर्क्युरी या ग्रहावर होतो आहे, कारण तेथील जे काही लेअर आहे वातावरणातील तो अतिशय पातळ आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा, अतिशय पातळ असणारा जो काही वातावरणाचा थर आहे आपल्याला बुध या ग्रहावर दिसून येतो. त्यानंतर आहे शुक्र. शुक्राच्या संदर्भात लक्षात ठेवा 12,104 किलोमीटर व्यास इतका आपल्याला दिसून येतो. कक्षा कालावधी अर्थात सूर्यभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे तो 225 पृथ्वी दिवस. ओके. या ठिकाणी पृथ्वी दिवस इन द सेन्स आपण पृथ्वीमध्ये जे काही दिवस कन्सिडर करतो. ओके. 24 तासाचा एक दिवस अशा पद्धतीने. सो अशा पद्धतीने या एककानुसार त्या ठिकाणी 225 दिवसात सूर्याचा एक परिभ्रमण काळ पूर्ण होतो आहे. ओके. आणि त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा जो काही परिभ्रमण किंवा परिवलन ओके सो त्याला परिवलन म्हटलं गेलेलं आहे. सो 243 दिवस त्याला अर्थात शुक्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो. ओके. सो स्वतःला किंवा स्वतःभोवती फिरण्यासाठी शुक्र या ग्रहाला 243 दिवस लागतो. म्हणजे सूर्याचा परिभ्रमणपेक्षा स्वतःभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो जास्त आहे. ओके. सो आळशी ग्रह म्हणून आपण याकडे म्हणजे आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीने याला ट्रिक देऊ शकतो. ओके. सो स्वतःभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो सूर्याभोवती फिरण्याचा कालावधीपेक्षा जास्त लागतो आहे. ओके. तर त्याला प्रतिगामी परिभ्रमण म्हटलं गेलेलं आहे. ओके. याला प्रतिगामी या घडामोडीमुळे किंवा या एकंदरीतच फेनोमेनामुळे आपल्याला या शुक्र या ग्रहाला प्रतिगामी परिभ्रमण करणारा ग्रह म्हणून ओळखले जातो. ओके. सो पृष्ठीय तापमान 465 डिग्री सेल्सिअस. ओके. सो सर्वाधिक गरम किंवा एकंदरीतच जास्त उष्ण सर्वात उष्ण ग्रह म्हणून या शुक्र या ग्रहाकडे बघितलं जातं. ओके. सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. वातावरण कसं आहे तर जाड स्वरूपाचं वातावरण दिसून येतो. यामध्ये कार्बन डायऑक्साईड पासून बनलेले जे काही पार्टिकल्स आहेत ते आढळून येतात. त्यानंतर सल्फ्युरिक आम्लाचे ढग या ठिकाणी तयार होताना दिसून येतात. ओके. लक्षात ठेवा, सल्फ्युरिक आम्लाचे ढग कुठल्या ग्रहामध्ये दिसून येतात तर शुक्र. ओके. सो चंद्र आहे का तर चंद्र या ठिकाणी दिसून येत नाही. त्यानंतर आहे प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल जर आपण शुक्र या ग्रहाच्या बाबतीत जाणून घेतलं तर आपल्याला याचा जो काही वातावरणाचा थर जो आहे तो एकंदरीत जाड आपल्याला दिसून येतो. उष्णता रोधक वातावरणामुळे आपल्याला सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून या शुक्र या ग्रहाकडे बघितले जातो. ओके. सो लक्षात ठेवा, शुक्राच्या बाबतीत सर्वात उष्ण असणारा ग्रह. ओके. सो या ठिकाणी बुधच्या संदर्भाने आयोगाने 2022 मध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके. सो त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी. ओके. सो पृथ्वीच्या बाबतीत सर्वांनाच माहित आहे
याचा जो काही व्यास आहे तो व्यास लक्षात ठेवा 12,742 किलोमीटर. ओके, इतका व्यास आपल्याला दिसून येतो. कक्षा कालावधी अर्थात सूर्याचा भोवती किंवा सूर्याभोवती परिभ्रमण जो काही कालावधी आहे तो किती आहे तर 365 दिवस. ओके, सो 365 दिवस साधारणतः आपल्याला दिसून येतो. स्वतःभोवती किंवा पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे तर 24 तास आहे. ओके, सो 24 तासामध्ये तो एक फेरी पूर्ण करतो. ओके, पृष्ठभागाचे जे काही तापमान आहे ते पृष्ठभाग म्हणजे काय तर जो सरफेस आहे पृथ्वीवरील सरफेस आहे आणि त्या सरफेस पासून जो काही वायुमंडल आहे किंवा वातावरणाचा थर आहे तो एकंदरीत -88 डिग्री पासून तर 58 डिग्री सेल्सिअस पर्यंत इतका आपल्याला पृथ्वीचा जो काही लेअर जो वातावरणातील हे जे काही वातावरण आहे त्या एकंदरीत या दरम्यानचा जो काही तापमान आहे तो साधारणतः आपल्याला 88 डिग्री पासून 58 डिग्री. ओके, सो अशा पद्धतीने तापमान आपल्याला दिसून येतो. ओके, सो यामध्ये नायट्रोजन सर्वाधिक नायट्रोजन वायू आपल्याला दिसून येतो 78%. त्यानंतर आहे ऑक्सिजन 21%, ऑर्गन आहे 0.93%. त्यानंतर आहे ट्रेस वायू, इतर जे काही वायू आहेत ते आपल्याला दिसून येतात. चंद्र किती आहे तर एक चंद्र आपल्याला दिसून येतो. ओके, जीवनास आधार देणारा पृथ्वीवरील एकमेव अज्ञात ग्रह. ओके, सो जीवनासाठी प्रसिद्ध असलेला एकमेव ग्रह म्हणून या पृथ्वीकडे बघितला जातो. ओके, त्यानंतर आहे मंगळ. ओके, सो मंगळ ग्रहाविषयी लक्षात ठेवा. आता याचा जो काही व्यास आहे तो एकंदरीतच 6,779 इतका व्यास आपल्याला दिसून येतो. ओके, कक्षा कालावधी अर्थात सूर्याचा भोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो काही एकंदरीत कालावधी आहे सो सूर्याभोवती एक पूर्ण प्रदक्षिणेचा जो कालावधी आहे तो 687 दिवस. ओके, सो 687 दिवसात एक वेळ त्या सूर्यापासून किंवा सूर्याला प्रदक्षिणा घालतो आहे. ओके, सो मंगळ ग्रह संदर्भाने हे लक्षात ठेवा. दिवसाचं अंतर लक्षात विचारला गेलेलं असेल तर 24 तास 6 घंटे. ओके, सो अशा पद्धतीने इतका 24.6 तासाचा एकंदरीत परिवलन काळ आपल्याला दिसून येतो. ओके, पृष्ठभागाचे तापमान -125 डिग्री ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला या मंगळ ग्रहावर असल्याचे दिसून येतो. ओके, सो वातावरणाचा जो काही थर आहे तो पातळ असतो. यामध्ये मुख्यतः कार्बन डायऑक्साईड पासून जे काही पार्टिकल्स आहेत ते वातावरणामध्ये किंवा एकंदरीत वायू स्वरूपात असतात. ओके, नायट्रोजन असतो आणि आर्गन देखील असतात. ओके, सो याचे दोन मुख्य ग्रह जे उपग्रह आहेत किंवा चंद्र आपण म्हणू शकतो. सो चंद्र याला दोन चंद्र आहेत. ओके, सो फोबोस आणि डायमोस. ओके, सो फोबोस आणि डायमोस नावाचे जे काही दोन चंद्र आपल्याला या मंगळ ग्रह संदर्भाने दिसून येतो. ओके, प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मंगळावर सर्व मालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी असल्याचे दिसून येतो. ओके, सो सर्वात मोठा ज्वालामुखी असणारा ग्रह असा जर प्रश्न आलेला असेल तर मंगळ. ओके, आणि याला लाल ग्रह देखील म्हटलं जातो. ओके, सो लाल ग्रह म्हणून देखील मंगळ ग्रह प्रसिद्ध आहे. ओके, त्यामध्ये ऑलिम्स, मॉन्स आणि प्राचीन पाण्याचा प्रवाहाची चिन्हे देखील आढळून येतात. ओके, सो पाण्याचा प्रवाह देखील त्या ठिकाणी पाण्याचा प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन कालावधीत पाणी असल्याचा संकेत देखील त्या ठिकाणी दिसून येतात. ओके, सो त्यासाठी अलीकडे नासा वगैरे जे काही इंटरनॅशनल स्तरावर जे काही स्पेस एजन्सीज आहेत ते यावर रिसर्च करत आहेत. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा लाल ग्रह सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी असणारा ग्रह, फोबोस आणि डायमोस असणारा ग्रह. ओके, सो मार्स. ओके, सो मार्सच्या संदर्भाने जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. यावर आयोगाने 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. मंगळाबद्दल खालील विधानांचा विचार करा. आता प्रश्नात काय विचारले गेलेलं आहे तर या ठिकाणी विधान दिलेलं आहे विरळ वातावरण, कोरडे नदीचे पात्र, त्यानंतर आहे तापमान 30 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि फोबोस हा एकमेव उपग्रह आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की मंगळ या ग्रहाला फोबोस आणि डायमोस असे दोन उपग्रह किंवा दोन मून आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, सो ड स्टेटमेंट जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याला काय दिसून येतो. सो ड स्टेटमेंट चुकीचा असल्या कारणाने आपण ड स्टेटमेंट एलिमिनेट केल्याच्या नंतर आपल्याला आपला योग्य पर्याय मिळतो आहे. ओके, सो या ठिकाणी विरळ वातावरण आहे का तर नक्कीच आपल्याला वातावरण कशा स्वरूपाचं तर विरळ किंवा पातळ स्वरूपाचं दिसून येतो. त्यामुळे अ स्टेटमेंट बरोबर आहे. कोरडे नदीचे पात्र आहेत. ओके, नदीची असल्याचे किंवा पाणी असल्याचे संकेत दिसून येतात मात्र ते अलीकडे त्यावर आपल्याला पाणी दिसून येत नाही. ओके, सो कोरडे झालेले आहे. सो हेही बरोबर आहे. -30 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हे देखील चुकीचं आहे कारण आपण याचा जो काही पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते एकंदरीत -125 डिग्री
सेल्सिअस. ओके, सो -125 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला दिसून येतो. सो क अर्थात सी आणि डी चुकीचं आहे. सो अ आणि ब योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न आहे बाह्य, ज्याला एक्सटर्नल प्लॅनेट किंवा गॅसियस जॉईंट किंवा आईस जॉईंट देखील म्हटलं जातं. ओके, सो जॉईंट प्लॅनेट देखील म्हटलं जातं. ओके, बाह्य ग्रह. आता बाह्य ग्रहामध्ये कोणकोणते ग्रह आहेत तर गुरु, ज्युपिटर, सॅटर्न आहे. त्यानंतर या ठिकाणी युरेनस आपल्याला दिसून येतो, नेपच्यून. ओके, सो अशा पद्धतीने 4 ग्रह आपल्याला या बाह्य किंवा एक्सटर्नल याच्यावर दिसून येतात. ओके, गुरुच्या संदर्भात लक्षात ठेवा, व्यास सर्वात मोठा व्यास असणारा आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरु या ग्रहाकडे बघितले जातो. ओके, सो गुरु हा सर्वात मोठाच असतो. ओके, त्यामुळे गुरु लक्षात ठेवा. व्यास किती आहे तर 1,39,820 किलोमीटर इतका या गुरु या ग्रहाचा व्यास आपल्याला दिसून येतो. ओके, कक्षा कालावधी किती आहे? कक्षा कालावधी जो आहे तो एकंदरीतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो कालावधी आहे तो 11.86 पृथ्वी वर्ष. ओके, सो 11.86 पृथ्वी साधारणतः 12 वर्ष या कक्षा कालावधी या गुरु ग्रहाचा आपल्याला दिसून येतो. ओके, दिवसाचे अंतर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा 9.9 तास. ओके, सो 9.9 तासामध्ये तो स्वतःभोवती फिरत असतो. ओके, आणि यामध्ये एकंदरीतच हा जो काही ग्रह आहे तो एकंदरीत गॅसियस किंवा गॅस पासून तयार झालेला ग्रह आपल्याला दिसून येतो. ओके, त्यामुळे याला जो काही सरफेस आहे, हार्ड सरफेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. यातील जो काही तापमान आहे तो मायनस मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो अतिशय थंड असणारा ग्रह म्हणून याकडे बघितला जातो. सो -108 डिग्री सेल्सिअस क्लाउड टॉप. ओके, क्लाउडच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, त्यानंतर वातावरणामध्ये जे काही वायू आहेत ते हायड्रोजन असतात, हेलियम आणि वायू, आणि जे काही ट्रेस वायू आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो हेलियम, हायड्रोजन आणि ट्रेस जे काही किरकोळ वायू आहेत ते दिसून येतात. यामध्ये जे काही सध्या एनसीआरटी नुसार 79 जे काही चंद्र आहे ते एनसीआरटी नुसार दिलेलं आहे. मात्र त्यामध्ये अलीकडे जे रिसर्च वगैरे झाले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन ग्रहाचा शोध लागलेला आहे. ओके, सो ते आपण शेवटच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह या म्हणून या गुरुकडे बघितला जातो आणि याचा जो काही चंद्र आहे तो गॅनिमेड. ओके, सो गॅनिमेड नावाचा मोठा जो काही चंद्र आहे किंवा मून आहे किंवा उपग्रह आहे तो या गुरुच्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये काय आहे तर गुरुकडे ग्रेट रेड स्पॉट आहे. ओके, सो या ग्रेट रेड स्पॉटमुळे, ओके, सो या ठिकाणी रेड स्पॉट बघू शकता, एक महाकाय वादळ जे कमीत कमी 400 वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे. अशा पद्धतीने या गुरुच्या बाबतीत जे काही वैशिष्ट्य आहे ते लक्षात ठेवू शकता. सो ग्रेट रेड स्पॉट. ओके, सो महाकाय वादळ यामध्ये तयार झालेला आहे. त्यानंतर आहे शनी किंवा सॅटर्न. व्यास आहे 1,16,460 किलोमीटर. कक्षा कालावधी सूर्याभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो एक परिभ्रमण कालावधी 29.5 29 वर्ष परिभ्रमण कालावधी आपल्याला दिसून येतो या शनी ग्रहाच्या बाबतीत. ओके, आणि स्वतःभोवती फिरण्याचा जो काही परिवलनाचा जो कालावधी आहे तो 10 तास. ओके, सो साधारणतः 11 तास या शनी या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागतो आहे. ओके, पृष्ठीय तापमान विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा 139. ओके, मायनस हे देखील अतिशय थंड. ओके, थंड स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीत टेम्परेचर आहे ते मायनस मध्येच असतो. सो 139 डिग्री सेल्सिअस क्लाउड टॉप्स. आता क्लाउड टॉप्स म्हणजे काय तर त्या ठिकाणी हार्ड सरफेस नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी गॅसियस जे काही ग्रह आहे गॅसियस पासून तयार झालेला ग्रह आहे, त्यामुळे त्याला हार्ड सरफेस नसल्या कारणाने जे काही क्लाउड टॉप आहेत तर त्या क्लाउड टॉपवरच जे टेम्परेचर आहे ते मोजले जातो. सो -139 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये देखील हायड्रोजन, ओके, हेलियम आणि इतर जे काही ट्रेस वायू आहेत ते दिसून येतात. यामध्ये टायटन लक्षात ठेवा. टायटन हे जे काही उपग्रह आहे शनीच्या बाबतीत, शनी या ग्रहाच्या बाबतीत टायटन हे प्रमुख उपग्रह दिसून येतात. ओके, इतरही जे उपग्रह आहेत त्यामध्ये एनसीआरटी नुसार 83 उपग्रह दिलेले होते. त्यामध्ये देखील आता वेगवेगळे जे शोध आहेत ते लागल्याच्या नंतर त्यामध्ये वाढ झालेली आहे. ओके, सो ते शेवटच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये जर आपण बघितलं तर याला विस्तृत वलय प्रणाली दिसून येते. वलय म्हणजे काय तर अशा पद्धतीने कडा या शनी या ग्रहाला तयार झालेला आहे. ओके, सो बर्फ आणि खटकांनी बनलेला तो कडा या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो शनीच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो काही ग्रह आहे तो एकंदरीत युरेनस. ओके, सो युरेनस प्लॅनेटच्या बाबतीत
व्यास आहे 50,724 किलोमीटर, कक्षा कालावधी 84 पृथ्वी वर्ष. ओके, तो 84 वर्ष सूर्याला परिभ्रमण करण्यासाठी एक परिभ्रमण काळ जो आहे तो 84 वर्षाचा या युरेनसच्या बाबतीत दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे दिवसाचे जे अंतर आहे ते साधारणतः 17 तासाचा अंतर, म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी एक परिवलन काळ 17 तासाचा आहे असं आपण म्हणू शकतो. की याचा जो काही एकंदरीतच पृष्ठभागाचे किंवा सरफेसचे जे काही टेम्परेचर आहे ते -195 डिग्री सेल्सिअस असल्याचे दिसून येतं. ओके, सो क्लाउड टॉप्स हे देखील गॅसेस पासून बनलेल्या असल्या कारणाने या ठिकाणी देखील आपल्याला हार्ड सरफेस दिसून येत नाही. ओके, हायड्रोजन आहे 82%, हेलियम आणि मिथेन. ओके, सो मिथेन वायू या ठिकाणी युरेनस या ग्रहावर सापडतो आहे. ओके, 27 ज्ञात ग्रह आपल्याला या युरेनसच्या बाबतीत दिसून येतो. ओके, सो प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये घरंगडत फिरणारा ग्रह म्हणून या युरेनसच्या बाबतीत बोलल्या जातो आहे. ओके, सो किंवा या युरेनसच्या बाबतीत एक वैशिष्ट्यपूर्ण जे काही घटक आहे ते 98 अंशाच्या अक्षीय झुकावासह याला घरंगडत जाणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नेपच्यून ग्रह. याचा एकंदरीत व्यास आहे 49,244 किलोमीटर, कक्षा कालावधी 164.8 पृथ्वी वर्ष. ओके, सो 164.8 वर्ष सूर्याभोवती एक परिभ्रमण काळ पूर्ण करण्यासाठी लागतात. त्यानंतर आहे दिवसाचे अंतर 16 तासाचा. ओके, सो 16 तासामध्ये एक परिवलन काळ, स्वतःभोवती फिरण्याचा जो काही एक परिवलन काळ आहे सो नेपच्यूनच्या बाबतीत आहे 16 तास. ओके, सो हे लक्षात ठेवा. पृष्ठभागाचे जो काही तापमान आहे तो -201 डिग्री सेल्सिअस. ओके, सर्वात थंड असणारा ग्रह म्हणून या नेपच्यून या ग्रहाकडे बघितले जातो. ओके, सर्वात कोल्ड असणारा ग्रह नेपच्यून आहे. ओके, वातावरणामध्ये हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन या ठिकाणी देखील मिथेन सापडतं. यामध्ये 14 ज्ञात ग्रह आहेत, त्यापैकी टायटन देखील या ठिकाणी दिसून येतो. गिझर नावाचा ग्रह देखील किंवा उपग्रह यामध्ये नेपच्यूनच्या बाबतीत दिसून येतो आहे. ओके, प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये नेपच्यूनचे सर्वात जे काही सौरमालेतील सर्वात मजबूत वारे. ओके, सो मजबूत वारे म्हणजे सर्वात शक्तिशाली असणारे वारे किंवा सर्वात वेगाने जाणारे वारे या नेपच्यून ग्रहावर वाहत असतात. तासी 2100 किलोमीटर. ओके, 2100 किलोमीटर प्रति तास वेगाने जे काही वारे आहेत तर त्या ठिकाणी वाहतात. सो त्या बाबतीत ते लक्षात ठेवा. वैशिष्ट्यपूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो सर्वाधिक वेगाने वाहणारे वारे कोणत्या ग्रहावर आहे असा जर प्रश्न आलेला असेल तर नेपच्यून. ओके, अशा पद्धतीने आपण जे काही एक्सटर्नल किंवा बाह्य ग्रह आहेत तर बाह्य ग्रहामध्ये कोणते ग्रह आहेत तर गुरु, ज्युपिटर, शनी अर्थात सॅटर्न, त्यानंतर आहे युरेनस. ओके, नेपच्यून, त्यानंतर आहे वामन ग्रह किंवा त्याला बटुक ग्रह देखील म्हटलं जातो आणि इंग्लिशमध्ये डॉर्फ प्लॅनेट. ओके, तो प्लुटो याला सुरुवातीला म्हणजे आधी 2006च्या आधी त्याला प्लॅनेट म्हणून किंवा ग्रह म्हणून कन्सिडर करण्यात येत होता. मात्र आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेने 2006 मध्ये प्लुटोचे वामन ग्रह म्हणून वर्गीकरण केलेलं आहे. ओके, जो काही 14 ते 25 ऑगस्ट 2006 मध्ये चेक प्रजासत्ताक या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल खगोलीय संघटनेची जी बैठक भरलेली होती तर त्या बैठकीमध्ये ओके परिषदेमध्ये प्लुटो या ग्रहाला एकंदरीतच बटू ग्रह जो काही ग्रहाचा जो दर्जा दिलेला होता प्लॅनेटचा, तो प्लॅनेटचा दर्जा काढून घेण्यात आला आणि त्याला बटू ग्रह म्हणून जो काही नवीन दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, सो डॉर्फ प्लॅनेट लक्षात ठेवू शकता. व्यास किती दिसून येतो तर 2377 किलोमीटरचा व्यास आपल्याला दिसून येतो. कक्षा कालावधी किती आहे तर एका जो काही परिभ्रमण काळ आहे, एक परिभ्रमण काळ सूर्याभोवती फिरण्याचा किती आहे तर 248 वर्ष आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर दिवसाचे अंतर तर 6 तासामध्ये स्वतःभोवती फिरण्याचा जो काही कालावधी आहे तो एक परिवलन काळ 6.4 तासाचा दिसून येतो. ओके, सो 6.4 दिवस. ओके, नॉट तास तर दिवस. ओके, सो दिवसामध्ये सो स्वतःभोवती फिरण्याचा जो काही दिवस आहे तो एक परिवलनाचा जो काळ आहे तो 6 दिवस या बटू ग्रहाला किंवा प्लुटोला लागतो आहे. ओके, सो तापमानात जे आहे तापमान 229 डिग्री सेल्सिअस -229 डिग्री सेल्सिअस असा एकंदरीत तापमान या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, वातावरणाचा जो थर आहे तो एकंदरीत पातळ किंवा थिन लेअर आपल्याला त्या वातावरणात दिसून येतात. त्यानंतर नायट्रोजन पासून बनलेले जे काही पार्टिकल्स आहेत तर त्या ठिकाणी दिसून येतो. मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईडचे जे काही अंश आहेत ते देखील त्या बटू ग्रह किंवा प्लुटोच्या वातावरणाच्या थरामध्ये दिसून येतात. ओके, सो चारोन नावाचा उपग्रह आहे, लक्षात ठेवा. याला 5 जे काही चंद्र किंवा मून आहेत किंवा उपग्रह आपल्याला दिसून येतो. सो चारोन
सारोन नावाचा उपग्रह कुठल्या ग्रहामध्ये किंवा कुठल्या प्लॅनेटमध्ये दिसून येतो असा जर प्रश्न आला तर प्लुटो. ओके, सो प्लुटोच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. ओके, 2006 मध्ये याला जे काही ग्रह आहेत तो ग्रह या कॅटेगरीवरून जे काही प्लॅनेट आहेत तो प्लॅनेटवरून ड्वार्फ प्लॅनेट किंवा वामन ग्रह किंवा बटू ग्रह हा नवीन दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो यामध्ये एक ग्लेशियर आहे. तो ग्लेशियरला टॉम्बॉक रेजिओ म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. टॉम्बॉक रेजिओ नावाचा ग्लेशियर त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण जी काही इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो प्रश्न विचारला की टॉम्बॉक नावाचा ग्लेशियर कुठल्या प्लॅनेटमध्ये दिसून येतो तर प्लुटो. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी या चार्टमध्ये किंवा या इमेजमध्ये सोलर सिस्टमच्या बाबतीत एनसीईआरटी मध्ये जे काही डाटा दिलेला होता तो यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे की सर्वाधिक जो काही डेन्सिटी आहे तो कुठल्या ग्रहाचा आहे. सो लक्षात ठेवा, डेन्सिटीच्या बाबतीत सर्वाधिक डेन्सिटी असणारा किंवा घनता असणारा ग्रह आहे पृथ्वी. ओके, सो पृथ्वीची घनता सर्वाधिक आपल्याला दिसून येतो, जवळपास 5.517 जे काही ग्राम सेंटीमीटर क्यूब इतका आपल्याला त्या आपल्या पृथ्वीची घनता दिसून येतो आहे. ओके, आणि सर्वात कमी घनता आहे सॅटर्न किंवा शनी या ग्रहाची घनता सर्वात कमी असल्याचे दिसून येतो. सो हे देखील फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. यावर देखील आतापर्यंत आपल्या एमपीएससी आयोगाने प्रश्न विचारले नाही, मात्र इतर परीक्षांमध्ये यावर युपीएससी मध्ये विचारणा झालेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. सॅटर्न या ग्रहाचा जो काही घनता आहे ते सर्वात कमी आहे. ओके, अशा पद्धतीने आपण जी काही पृथ्वीकुल उत्पत्ती किंवा एकंदरीत सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने आणि जे काही सूर्यमालाच्या जे काही वेगवेगळे ग्रह आहेत त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. थोडक्यात रिकॅप करूया आणि जे काही वैशिष्ट्यपूर्ण या सूर्यमालेतील ग्रह आहेत त्या संदर्भाने आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघूया. ओके, शुक्र हा अन्य ग्रहांपेक्षा, शुक्रच्या बाबतीत या ठिकाणी बोलला जातो आहे. सो शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो. ओके, सो तेजस्वी ग्रह म्हणून या शुक्र या ग्रहाकडे बघितला जातो. सो शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतो. ओके, सो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावर आयोगाने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की कुठला ग्रह स्वतः पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आहे. ओके, सो त्याला प्रतिगामी परिभ्रमण म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळेच त्याला जो काही स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे तो जास्त लागतो. ओके, सो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आहे. ओके, आणि जे काही इतर ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात. ओके, सो शुक्रवार सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेकडे उगवतो. ओके, सो एका ग्रहावर कुठल्या ग्रहावर पश्चिमेकडे उगवतो तर शुक्र या ग्रहावर पश्चिमेकडे सूर्य उगवत असतो. ओके, नंतर आहे मंगळ या ग्रहाला 2 चंद्र आहेत किंवा 2 जे उपग्रह आहेत ते लक्षात ठेवा, फोबोस आणि डायमोस. ओके, सो जवळ असणारा जो काही उपग्रह आहे किंवा चंद्र आहे ते फोबोस आणि दूरचा जो काही चंद्र आहे तो एकंदरीत डायमोस. अशा पद्धतीने या मंगळ ग्रहाच्या संदर्भाने लक्षात ठेवा. लालसर रंग आहे त्यामुळे त्याला रेड प्लॅनेट देखील म्हटलं जातं. नंतर पृथ्वीचा आस जो काही आहे सो अर्थचा आस आपल्याला 23.5 डिग्री अंशाने झुकल्याचे दिसून येतं. ओके, त्यामुळेच सूर्यापासून जो काही निघालेला प्रकाश आहे तो पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटाचा कालावधी लागतो आहे. त्यानंतर सूर्यमालेतील 5वा ग्रह आहे गुरु. ओके, सो 5वा ग्रह गुरु आणि एकंदरीतच आकारमानाने सर्वात मोठा असणारा ग्रह. ओके, सो आकारमानाने सर्वात मोठा असणारा ग्रह हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतो. सर्वप्रथम गॅलिलिओ यांनी या चंद्रांना किंवा एकंदरीतच या जे काही गुरु या ग्रहावर असणाऱ्या चंद्रांचा एकंदरीतच अभ्यास त्यांनी गॅलिलिओ यांनी केलेला आहे. ओके, आणि त्यानुसार गॅनिमेड हा जो काही ग्रह आहे तो उपग्रह या गुरु या ग्रहावर त्याला चंद्र देखील म्हटला जातो. सो गॅनिमेड नावाचा चंद्र हा सर्वात मोठा. ओके, सो बुध ग्रहापेक्षा मोठा चंद्र या गुरु ग्रहामध्ये गॅनिमेड नावाचा चंद्र आपल्याला दिसून येतो. ओके, इतर जे काही उपग्रह किंवा चंद्र आहे त्यामध्ये इओ, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टिओ. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. इओ, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टिओ नावाचं जे काही चंद्र आहे ते या गुरु ग्रहाच्या बाबतीत दिसून येतात. ओके, आता फॅक्च्युअल जे काही इन्फॉर्मेशन आहे डिसेंबर 2023 पर्यंत. ओके, सो अलीकडे जे काही करंटच्या संदर्भाने जे रिसर्च वगैरे झालेले होते तर त्यामध्ये 95 ग्रह. ओके, सो 95 जे काही उपग्रह आहेत किंवा चंद्र आहेत तर या गुरु या ग्रहाच्या बाबतीत नवीन उपग्रह शोधण्यात आलेले आहेत. ओके, सो डिसेंबर 2023 पर्यंत. त्यानंतर आहे गुरु नंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे शनी. ओके, सो गुरुच्या नंतर सर्वात मोठा असणारा ग्रह आहे शनी, सॅटर्न. त्याच्यामध्ये 146 उपग्रह आहेत. ओके, सो हे देखील डिसेंबर 2023 पर्यंत जे काही नवीन चंद्र किंवा नवीन उपग्रह शोधले गेलेले आहेत त्यामध्ये 146
उपग्रह किंवा चंद्र असणारा शनी हा एकमेव ग्रह दिसून येतो आहे. ओके, सो सर्वाधिक चंद्र असणारा ग्रह असा जर प्रश्न आलेला असेल तर शनी. ओके, टायटन आकाराने बुध ग्रह एवढा आहे. ओके, सो यामध्ये जे काही महत्वपूर्ण चंद्र आहे ते टायटन. ओके, सो याची घनता पाण्याहून कमी आहे. ओके, सो जे काही सॅटर्न आहे शनीच्या बाबतीत लक्षात ठेवा, जे काही शनीची जी काही घनता आहे ते पाण्यापेक्षा कमी आहे. ओके, सो पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे जर शनी या ग्रहाला आपल्या महासागरावर आणून ठेवलं तर ते तरंगेल अशा पद्धतीने त्या शनीच्या बाबतीत विधान केले जाते. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. सो सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे युरेनस. युरेनसच्या बाबतीत लक्षात ठेवा 13 मार्च 1781 मध्ये विल्यम्स हर्चल यांनी या युरेनसचा शोध लावलेला आहे. ओके, 98 अंशांनी कललेला असल्यामुळे ओके, एकंदरीत याचा जो काही आस आहे तो 98 अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगडत चालल्यासारखा दिसतो. ओके, सो हे याचे वैशिष्ट्य आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सूर्यमालेतील जे काही वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहेत त्या संदर्भाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता सूर्यमालेतील जे काही इतर माहिती आहे ते या ठिकाणी बघू शकता. जे काही सूर्यापासून जे अंतर आहे ते सूर्यापासून सर्वाधिक अंतर असणारा जो काही ग्रह आहे तो लक्षात ठेवा. या ठिकाणी नेपच्यून सूर्यापासून सर्वाधिक अंतर असणारा नेपच्यून आणि जे काही प्लुटो आहे ते बटुग्रह म्हणून सर्वाधिक दूर असणारा ग्रह असणारा म्हणजे एकंदरीत सूर्यापासून दूर असणारा जो ग्रह आहे तो नेपच्यून आणि उपग्रह जर विचारलेला असेल किंवा डार्क प्लॅनेट विचारलेला असेल तर प्लुटो. ओके, त्यानंतर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो काही कालावधी आहे ज्याला आपण कक्षा कालखंड. ओके, सो कक्षा कालखंड म्हटलं गेलेला आहे. ओके, सो 88 दिवस बुध या ग्रहासाठी, त्यानंतर आहे शुक्र या ग्रहासाठी 225 दिवस, पृथ्वीसाठी 365 दिवस, मंगळ या ग्रहासाठी 687 दिवस. ओके, सो लक्षात ठेवा कोणत्या ग्रहाला सर्वाधिक काळ किंवा जो काही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा सर्वाधिक काळ असणारा लागणारा जो काही कालावधी आहे तो कोणत्या ग्रहाला लागतो तर मंगळ या ग्रहाला लागतो. 687 दिवस लागतो. ओके, सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी कालावधी कोणत्या ग्रहाला लागतो तर गुरु. ओके, सो गुरु या ग्रहाला लागतो आहे. ओके, 12 वर्ष. ओके, कारण डायमीटर आणि सर्वात मोठा ग्रह असल्या कारणाने त्याला कमी कालावधी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी लागतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते स्क्रीनशॉट घेऊन किंवा या पीडीएफ मध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तुम्ही एक्झामच्या आधी हे रीड करून जाऊ शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सूर्यकुल उत्पत्ती आणि सूर्यमाला संदर्भात बघितलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.